तर आत मला असा काही गार्डन अशी काही नदीचं पाणी म्हणजे स्विमिंग पूल आणि हे बघू शकता तुम्ही इथं पूर्ण एरियामध्ये कसं आहे येथील नकारे. अरे अबा. नमस्कार मित्रांनो, जय हिंद जय महाराष्ट्र. मी तुमचा होस्ट ऋषिकेश तुमचं पुन्हा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. स्वागत करतो तुमचं ऋषिकेश एक्सप्लोर मराठीमध्ये. तर आज मी आलेलो आहो ब्ल्यू लगून 2मध्ये. काल मी ब्ल्यू लगून 1मध्ये तुम्हाला ते सगळं दाखवलेलं होतं. आता मी आलेलो आहो ब्ल्यू लगून 2मध्ये. हे बघू शकता तुम्ही, काय असा नजारा आहे बाहेरील येथील. इथे पण 20,000 रुपयाचं तिकीट फाडावं लागलं मला. बघू शकता तुम्ही इथे असा काही येथील नजारा आहे. तर चला आतमध्ये जाऊया. तर आतमध्ये एंट्री केल्यावर तुम्हाला असं काही बघायला मिळेल. तर अंदर आल्यावरच तुम्हाला असा काही गार्डन अशी काही नदीचं पाणी म्हणजे स्विमिंग पूलसारखं मिळेल. आणि येथेच तुम्हाला गार्डन एरिया मिळेल जिथे खूप सारे लोक खेळत आहेत, व्हॉलीबॉल वगैरे. हे बघू शकता तुम्ही. तर हा बघा माझ्यासमोरच पूल एरिया आहे जिथे तुम्ही स्विमिंग करू शकता. चला तर दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, तर इथे तुम्ही स्विमिंग करू शकता. आणि येथे तुम्ही खेळू शकता. हा आहे प्लेइंग एरिया. अजून आतमध्ये गेल्यावर तुम्हाला इकडून राईट साईडला मिळेल एक आणखी पूल आहे इथं समोर, म्हणजे नदी पाणी. आणि इकडे लेफ्ट साईडला आणखी हे प्लेग्राऊंड जे आता मी तुम्हाला दाखवलेलं होतं. तर आधी आपण राईट साईडला जाऊ. तर राईट साईडला आल्यावर तुम्हाला असे वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज करायला मिळेल. हे बघू शकता तुम्ही, असे रोप्स वगैरे. वरून तुम्हाला डाईव्ह मारायची असेल तर ते पण बनवलेलं आहे. आणि हे बघू शकता तुम्ही इथं पूर्ण एरियामध्ये कसं आहे. हे बघू शकता.
चला आणखी पुढं जाऊ. तर आतमध्ये राईट साईडला तुम्हाला असं काही बघायला मिळेल. हे बघा, तर राईट साईडला आल्यावर तुम्हाला असं काही बघायला मिळेल. हे बघू शकता तुम्ही. आता जाऊया आपण लेफ्ट साईडला काय आहे बघायला. तर आतमध्ये आल्यावर तुम्हाला इथे असं काही नजारा मिळणे. पूलमधून निघाल्यावर इथे असे फॉरेनर चिल करतात. तर आता जाऊ आपण लेफ्ट साईडला. पुढं काय आहे तर बघूया. तुम्ही तोपर्यंत बघा. हे कसं येतील नकारे. तर आता जाऊया आपण लेफ्ट साईड. आणि लेफ्ट साईडमध्ये आतमध्ये येतानाच तुम्हाला काय मिळणार असा नजारा वेगळा. प्लेइंग एरियामध्ये आधी तुम्हाला मी दाखवलेला होता. हा असा प्रकारचा प्लेइंग एरिया आहे ब्ल्यू लगून 2चा. खूप सारे फॉरेनर्स आलेले आहेत इथे. आणि तुम्हाला जर येथील वांगवियांगमधील ब्ल्यू लगून 1, ब्ल्यू लगून 2, लाओसमध्ये जे वांगवियांग आहे तिथे आहे सध्या हे ब्ल्यू लगून 1. ब्ल्यू लगून 2ला आहे मी सध्या. आणि तुम्हाला जर सगळे ब्ल्यू लगून येथील बघायचे आहे म्हणजे त्या स्पॉटचे नाव आहेत वेगवेगळे. ब्ल्यू लगून 1, ब्ल्यू लगून 2, ब्ल्यू लगून 3 असे 9, 10पर्यंत आहे. ते जर तुम्हाला सगळे एक किंवा 2 दिवसामध्ये कवर करायचे असेल तर तुम्हाला इथे स्कूटी रेंट करावी लागेल. कारण सायकल, बायसिकल वगैरे रेंट केली तर तुम्ही नाही करू शकत. तर तुम्हाला जर पूर्ण जे स्पॉट बघायचे असेल 1 किंवा 2 दिवसात तर तुम्हाला स्कूटी रेंट करावी लागेल. तर इथे स्कूटी वगैरे किंवा कार वगैरे सगळे मिळून जाते. हे बघू शकता तुम्ही. काही अशा प्रकारे आहे येथील प्लेइंग एरिया. हे बघा. बघा किती सुंदर नजारा आहे. इथे पहाड वगैरे सगळंच आहे. बघा किती सुंदर नजारा आहे. पहाड वगैरे सगळं तुम्हाला दिसेल इथे. हे बघा.
तर लेफ्ट साईडला आणखी आतमध्ये जाऊ आपण, बघूया अजून. हे बघा, इथून आताच मी तुम्हाला दाखवलेलं होतं. हे बघा इकडे सगळे. तर आतमध्ये असे काही नजारे तुम्ही इथे करू शकता चिल. तर या भावांनो, ब्लू लगून 2, 1, 2, 3 सगळे स्पॉट आहे. आणि बघा, हे आहे वांगवियांगमध्ये, लाओस देशातील वांगवियांग या शहरामध्ये आहे. बघू शकता तुम्ही. तर लाओस देशातील वांगवियांग या शहरामध्ये तुम्हाला मिळून जाईल हे असे स्पॉट. देखण्यालायक स्पॉट आहेत मित्रांनो, या बघायला. आणखी पुढं आल्यावर तुम्हाला असं काही लेक मिळेल बघायला. बघू शकता तुम्ही. आणि लेकच्याच बाजूला हा मोठा पहाड, लेक, तलाव, जो काही म्हणा, पूल, स्विमिंग पूल, जे काही म्हणा तुम्ही, इथे मिळेल तुम्हाला बघायला. आणि त्याच्याच समोर आहे असा पहाड, आणि त्याच्याच बाजूला आहे असं एक प्लेग्राऊंड, जिथे टुरिस्ट लोक चिल खेळतात. हे बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे एक मोठं प्लेग्राऊंड आहे इथे. मित्रांनो, येथील पाणी बघा तुम्ही, किती साफ पाणी आहे. छोटासा लेक, तलाव, आणि याच्याच बाजूने इथे, आणि इथे स्विमिंग पण अलाउ नाही आहे, म्हणून हे एवढं साफ आहे. ते बोर्ड लागलेला आहे तिकडं, स्विमिंग नॉट अलाउ. आणि बघा किती स्वच्छ पाणी, काचेसारखं स्वच्छ पाणी आहे. आणि त्याच्याच पुढं तिकडं पूर्ण पाणी खराब करून टाकलेलं आहे, गाडूळ. आणि याच्या बाजूने असा नजारा, झाडे सुटतो, पूर्ण हिरवगार आहे. काय लोकांना जमत नसेल इथे.อยากถ่ายพี่ไม่อยากถ่ายก็อยากถ่ายปลาพันนี้มันได้ตัวใหญ่เลยนะเราลงไปตรงนี้ได้ไหมลงไปได้ลงได้จะลงแต่ว่าตื้นๆเวลาลงมันไม่เก่งเลยก็ว่านั่งชิวๆไม่แบบนี้มันแบบตื้นๆสามารถนั่งแบบชิวๆได้ก็นั่งชิวๆได้นั่งกับเบียร์มันจิบสบายมันสบายไอ้นั่นถ้าเปิดไอ้คอนเทนเนอร์นี้ไม่ได้ครับเปิดน้ำไม่แต่ดูแล้วไม่น่าไม่น่าปลอดภัยไม่น่าปลอดภัยอะไรไม่น่าปลอดภัยดูที่กั้นหมดดูที่กั้นหมดเอาค่อยๆถือแบนบอลขึ้นไปด้วย
बघा मित्रांनो इथे लोक कसे खेळत आहेत. अरे बा हे बघा इथे कसे लोक खेळत आहेत.เป็นแชมป์พอแล้วตอนนี้เป็นแชมป์พอแล้วเบสเรคคอร์ดแล้วใช่ไหมเฮ้ยมันเก่งจริงมันต้องได้2 รอบเอาขามาได้ขากลับตอนที่มันชนะเขาแล้วมันก็ทำได้แค่รอบเดียวเดี๋ยวเต็มสู้ต้องรันไม่ตรงกลางเต็มเลนตรงกลางอยู่เลนเส้นกลางอ่ะต้องวิ่งมาดีตรงกลางเอาเส้นกลางให้ดีขาดไว้โค้ดวิ่งมาตรงกลางแต่มันวิ่งขาชิดตรงกลางตัวมันเบาไหมเบสเล็กก่อนไปแล้ววิ่งเลยวิ่งเร็วต้องเอาเท้าตรงกลางไว้काही अशा प्रकारे सायकल हायर रेंट केलेली होती. हे बघू शकता तुम्ही सायकल रेंट केलेली आहे मी. तर चला जाऊया आता सायकलने वापस. तर मित्रांनो काही अशा प्रकारे जात आहो मी सायकलने वापस परत हॉस्टेलकडे मेन शहरात वांगवियांगमध्ये. आणि इथे ना राईट साईडला तुम्हाला चालावं लागते. खूप कन्फ्युजन होते जेव्हा. आणि इंडियामध्ये जर आपण लेफ्ट साईडने जातो पण इथे राईट साईडने जावं लागते तुम्हाला. बघू शकता. तो भाई लोग लाओस में जो है ना राइट साइड से चलाते. इंडिया में तो अपने गाड़ी मोटर साइकिल बाइसिकल सब लेफ्ट साइड से चलाते. लेकिन यहाँ पर जो है ना यहाँ पर चलाते हैं राइट साइड से. तो ऐसे कुछ तरह से मैं जा रहा हूँ बाइसिकल से मेन शहर में वांगविया. तर मित्रांनो ह्या लॉगला इथंच ख़तम करू आणि भेटूया दुसऱ्या लॉगमध्ये. तोपर्यंत माझे जुने व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट ज़रूर करा. तरी जाता जाता हे बघून घ्या शेवटचे नजारे. तर भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत या लॉगला बघा, शेअर करा, माझे जुने व्हिडिओज पण बघा आणि जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा. ठीक आहे, धन्यवाद आजच्यासाठी.